नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तुम्ही थंबनेल वाचलंच असेल की आजचा आपला विषय आहे की साधारणपणे अंगावरचं किती वेळ बाळाला देणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या की आईने छातीवरचं देताना प्रत्येक ब्रेस्ट फिडिंगच्या वेळी दोन्ही छातीवरचं देणं गरजेचं आहे. तर प्रत्येक वेळी एका छातीवरचं जेव्हा तुम्ही देत असता तर 15 ते 20 मिनिटं देणं गरजेचं आहे. जी मुलं एफिशियंट असतात म्हणजे साधारणपणे ज्यांना गालाजवळचं फॅट ज्याला आपण बक्कल फॅट म्हणतो, ते बक्कल फॅट जर का स्ट्रॉंग असेल, चांगलं असेल, तर त्याच्यामुळे मुलं ही चांगलं सक करतात, चांगलं ओढतात आणि त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित दूध गेल्यामुळे ते 15 मिनिटातही सकिंग करून बास करतात. काही काही मुलांना जर का वजन कमी बसलं असेल, गालाजवळ फॅट कमी असेल, तर अशी मुलं ही हळूहळू हळूहळू चोखतात. त्याच्यामुळेही त्यांना थोडा वेळ लागतो, म्हणजे मोर दॅन 20 मिनिट्सही लागू शकतात. लक्षात घ्यायचंय की एका ब्रेस्ट फीडच्या खेपेमध्ये दोन्ही छातीवरचं देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे काय होतं, त्याला फोर्ड मिल्क म्हणजेच त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असतं. अशाने त्याची तहानी भागली जाते आणि नंतर जे येणारं पुढचं हिंड मिल्क असतं त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतं, जे बाळासाठी पौष्टिक दूध असतं तेही मिळतं आणि ह्याच दुधामुळे त्याचं वजन वाढतं. वरचं देणं तर म्हणून दोन्ही छातीवरचं देणं गरजेचं आहे. म्हणजे घड्याळ लावून पाजण्यापेक्षा तुमचे इन्स्टिंक्ट तुम्हाला सांगतील, बेबी क्लूज तुम्हाला सांगतील की तुमचं बाळ हे पोट भरून दूध पिलंय का. तर हे तुम्ही राईट ट्रॅकवर आहात हे कसं कळणार की तुमचं बाळ छानपैकी पिल्यानंतर झोपी जातो, सॅटिस्फाईड असतो पिल्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं वजन वाढतं, म्हणजेच वेट गेन होतं. तर हे तुम्हाला सांगते की तुम्ही एक राईट ट्रॅकवर आहात, तुमचं ब्रेस्ट फिडिंग हे प्रॉपर सुरू आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर का तुम्हाला काही शंका असेल तर मदत ही नेहमी घ्यायची. तुमच्या घरी कोणी मोठे लोक असतील किंवा तुमच्या घरी कोण आधी आई झाली असेल तर तिच्याशी तुम्ही बोला, तिच्याकडून तुम्ही जरा सल्ला घेऊ शकता किंवा तुमच्या डॉक्टरांनाही तुम्ही भेटू शकता. तर आय होप तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल, उपयोगाची वाटली असेल तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा. भरपूर मदर्सपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे आणि त्यांना ही माहिती ही उपयोगाची नक्की वाटेल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सर्वांसोबत ही अवश्य शेअर करा. आणि जर का आपल्या चॅनल नवीन असाल तर बाकीचे हेल्थ रिलेटेड व्हिडिओज, मुलांशी रिलेटेड व्हिडिओज तुम्ही स्क्रॉल करून बघा आणि आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर काइंडली सबस्क्राईब करा. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच. धन्यवाद.